हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा जो ब्लॉग आहे ना, हा 3-4 दिवसाखालचा आहे. आणि मी आणि ह्यांनी आम्ही दोघंही बाहेर गेलो होतो, सर्वच जण गेलो होतो. तर येताना ना मार्केटमधून आम्ही थोडंसं सामान वगैरे आणलं होतं आणि तेच आता मी ह्या जाळीमध्ये वगैरे ठेवून देत आहे. तर जायच्या आधी ना ही जाळी वगैरे मी क्लीन करून ठेवली होती. ते सुकलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. रात्री मी पूर्ण किचन वगैरे क्लीन केलं होतं आणि आत्ता ना मी रात्रीच ब्लॉग स्टार्ट केला होता. 9 वाजले होते. तर आल्याच्या नंतर ना सर्वात पहिले जे मार्केटमधून सामान आणलं होतं ते सर्व भरून ठेवलं. त्यानंतर कांदे बटाटे आहेत ना, ते या छोट्याशा रॅकमध्ये बघा जाळीच्या मी टाकून ठेवत आहे. अशा पद्धतीने बाहेर ना खूपच जोरात पाऊस चालू होता आणि आम्ही गडबडीतच हे सामान वगैरे घेतलं होतं. तर कांदे बघा थोडेसे खराबच निघाले. मी असलेलं मी थोडंसं बघून घेते, पण ह्यांनी काय करतात डायरेक्ट तसेच घेतात आणि त्यामुळे मग आम्ही साईडला थांबलो होतो. तर ह्यांनी घेऊन आले तोपर्यंत आणि सर्व कांदे तसेच घेतल्यामुळे ना खूप कांदे त्यामधले घाण निघाले. कारण एक सडका कांदा असला ना ते पूर्ण कांदे सगळे खराब करतो. त्यामुळे मग जे खराब झालेले कांदे होते ते सर्व मी साईडला ठेवले आणि किचन वगैरे तर क्लीन केलेलंच होतं. तर आता मी भेटत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी. तर आता टायमिंग सांगते तुम्हाला. आता 6:45 वाजले होते आणि मी माझं आवरून घेतलं, कारण आरूची स्कूल आहे तर मला आता त्याचं पण आवरायचं आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता सकाळचा टायमिंग आहे आणि आता वाजलेले सकाळचे 7. तर आता इथे आरूसाठी मला टिफिन बनवायचं आहे. तर आज मी त्याच्यासाठी बनवणार आहे मस्तपैकी डाळ खिचडी. तर इथे बघू शकता ही आहे मुगाची डाळ. तर मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स करून मी मस्तपैकी खिचडी बनवेन. सगळं चॉप करून मी ठेवलंय. हे बघा इथे सर्व सामान जे आहे ना ते मी कट करून ठेवलेलं आहे. चला आता पटकन बनवते, कारण 8 वाजता आरूला स्कूलला जायचे. तर आता मी डाळ तांदूळ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आज मी आरूच्या टिफिनसाठी बनवत आहे मस्तपैकी मुगाच्या डाळीची खिचडी. ही खिचडी ना आरूला खूप आवडते आणि शिवांशला पण आवडते, तर तो पण खाणार आहे. त्यामुळे मग थोडी जास्त बनवत आहे. तर सुरुवातीला ना कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली कडकडली ना त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेला लसूण आणि 2 मिरच्या टाकायच्या. जर तुमची मुलं मिरच्या वगैरे खात नसतील तर स्किप करू शकता. नंतर ना त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान असा ब्राऊन झाला की थोडासा कढीपत्ता आणि 2 बटाटे बारीक कट करून टाकायचे. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हळद टाकायची. तुम्ही यामध्ये ना आपल्याला हव्या तशा व्हेजिटेबल्स अजून ॲड करू शकता. मी माझी मुलं जसे खातात ना त्या हिशोबाने सर्व सामान वगैरे यामध्ये टाकत आहे. असो, त्यानंतर ना जे डाळ तांदूळ धुवून घेतलेले होते ते यामध्ये टाकायचे. डाळ तांदूळ टाकल्याच्या नंतर 1-2 मिनिटं मी तांदूळ तेलामध्ये तसेच परतून घेतले आणि नंतर पाणी ॲड करत आहे. त्यामुळे काय होते खूप छान चव खिचडीला येते. असो, त्यानंतर काउंटर टॉप थोडासा पुसून घेतला आणि आता आयुषला उठवायला गेले. आरू आता उठलेला आहे, तर तो आता आंघोळ वगैरे करून घेईल आणि तोपर्यंत मी त्याचा टिफिन वगैरे सर्व पॅक करेल. तर आता इथे आयुषची बॉटल वगैरे मी भरून ठेवत आहे. जेव्हा पण तुम्हाला ना उठायला उशीर झाला असेल ना त्यावेळेस तुम्ही टिफिनसाठी ही रेसिपी बनवू शकता. सिंपल पद्धतीने बनते आणि फक्त 10 मिनिटात बनते. हाय फ्लेमवर 1 सिटी करून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर 5 मिनिट ठेवायचं. तेवढ्यातच ही खिचडी बनवून जाते. असो, आता खिचडी बनेल तोपर्यंत मी इथे आयुषला पण रेडी करत आहे. तर आरूनं आंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर आरूचा मी भांग वगैरे पाडत आहे आणि पिल्लू बघू शकता इथे उठलेला आहे आणि मस्तपैकी खेळत आहे बघा. पहिले ना पिल्लू खूप तंग करायचं, सारखं मम्मी मम्मी करायचा, मला घे म्हणायचा. पण आता ना जेव्हापासून ही गाडी आणली आहे ना तेव्हापासून खूप छान खेळतोय. कार आणलेली आहे तेव्हापासून. आणि ही जर तुम्हाला कार वगैरे तुमच्या मुलांसाठी मागवायची असेल ना, तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईल, तुम्ही तिथे क्लिक करून ही कार घेऊ शकता. असो, खूप छान आहे, मजबूत आहे. आणि इथे बघू शकता आता पिल्लूचं मी आवरून दिलेलं आहे, म्हणजेच आरूचं मी आवरलेलं आहे.
तर आरूचा टिफिन आणि बॉटल ना मी भरून ठेवल्याच्या नंतर त्याच्या बॅगमध्ये ठेवलेली आहे आणि बॅग ना दरवाजापाशी ठेवली आहे, कारण 10 मिनिटात आरूची व्हॅन वगैरे येईलच. आणि सकाळी पण मी चहा वगैरे घेतला नव्हता, तर मग आता मी सर्वांसाठी ना एकदाच चहा वगैरे बनवत आहे. आणि आज ना मला सकाळी चहा करण्याचा खूप कंटाळा आलता, म्हणून मग मी म्हटलं चला जेव्हा सगळेजण उठतील ना त्यानंतर एकदाच चहा वगैरे करूयात. आणि साईड बाय साईडनं दूध पण तापवायला ठेवलेलं आहे. मी ते हे बघा शिवचे पण नेल्स काढतायत. शिवांश हाय कर सगळ्यांना. आयुष दादा आमचा रेडी झालाय. काय म्हणशील सगळ्यांना? तर आता चहा वगैरे बनलेला आहे, तर चला ताईंनो तुम्ही पण या चहा घ्यायला. आणि सकाळी सकाळी ना सर्वांसोबत चहा वगैरे प्यायला खूप छान वाटतं, कारण मस्त आम्ही गप्पा टप्पा मारत चहा वगैरे घेतो. कसं महाग लागलंय पप्पाच्या. पप्पा न्यायलेत का आधी विचार. पप्पा न्यायलेत का विचार. बाय. ते बघ पप्पा तुला बाय करायलेत. बाय 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 बाय. तुम्हाला वाटतं ते तुम्हाला जाऊ देईल. वापस आणेल बरं. चला बाय बाय. तर आता ह्यांनी गेलेली आहेत बाहेर शिवला घेऊन, आणि तोपर्यंत आता मला स्वयंपाक वगैरे सर्व करून ठेवायचं आहे. तर मी ना आता थोडंसं दुकानावर जाऊन आले होते, किराणा दुकानावर बेसन पीठ घेण्यासाठी, कारण घरचं बेसन पीठ संपलं होतं. तर मी म्हटलं चला घेऊन येऊयात, कारण घराच्या समोरच दुकान आहे, जास्त काही लांब जावं लागत नाही. तर त्यामुळे ना मग मी आता बेसन पीठ वगैरे घेऊन आलेली आहे. तर आता मी भाजीची ना सर्व चॉपिंग वगैरे करून घेत आहे, सर्व तयारी करून घेत आहे, कारण मग एकदाच ना फोडणी वगैरे द्यायला सोपं पडतं. एक एक करून घेण्यातनं खूप वेळ जातो आणि प्लस किचन पण खूप घाण होतं. असं एकदाच सर्व चॉपिंग वगैरे करून घेतली ना बघा, तर कचरा पण कमी होतो किचनमध्ये, आणि सगळं आपण व्यवस्थित नंतर कचरा वगैरे टाकून बाकीच्या स्वयंपाकाला लागू शकतो. असो, तर आता कांदा वगैरे बारीक मी कट करून घेतला, त्यानंतर टोमॅटो वगैरे आता चॉप करून घेत आहे. आणि इथे बघू शकता आज मी बनवणार आहे लौकीचे कोफ्ते. तर खूप छान रेसिपी आहे आणि मी बऱ्याच वेळेस केलेली आहे, खूप टेस्टी बनते. तर मी म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूयात. तर सुरुवातीला ना टोमॅटो मी अशा पद्धतीने मोठ्या आकाराचे थोडे कट करून घेत आहे, कारण मला बनवायची आहे टोमॅटोची प्युरी भाजीसाठी, त्यामुळे. आणि इकडे बघू शकता एकदम मस्त अशी लौकी यांनी मार्केटमधून आणली होती, एकदम कवळी होती, आणि त्यामुळे ना कोफ्ते पण खूप छान बनतील बघा. तर यामध्ये ना मी थोडेसे काजू देखील टाकत आहे. काजू टाकल्यामुळे काय होतं, भाजीला ना एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आणि खूप टेस्टी लागते, एकदम पनीरची वगैरे भाजी लागते ना बघा, त्याच पद्धतीने म्हणून. आणि त्यानंतर ना लौकीला मी अशा पद्धतीने त्यावरचे जे साल आहेत ना ते काढून घेत आहे. नंतर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि लौकीचा जे आतमधला भाग असतो ना बघा, ज्यामध्ये बिया वगैरे असतात, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर सर्व लौकी जे आहे ना ती आपल्याला कद्दूकस करून घ्यायची आहे, एकदम बारीक करून घ्यायची आहे. सर्व लौकी कद्दूकस केल्याच्या नंतर हाताने अशा पद्धतीने प्रेस करून त्यामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण कोफ्ते बनवतो ना बघा, त्याला पाणी सुटत नाही आणि कोफ्ते व्यवस्थित बनतात. लौकीचे अशा पद्धतीने तुम्ही पराठे देखील बनवू शकता, पण फक्त जेही बनवताल ना त्यावेळेस अशा पद्धतीने त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, पाणी काढून घेतल्याच्या नंतर ना भाजीला अजून जास्त पाणी सुटत नाही, आणि जे काही आपण बनवू जसं की कोफ्ते असो पराठे असो ते व्यवस्थित बनतात. तर इथे बघू शकता हे पाणी आपण फेकून देणार नाही आहेत, हे आपण भाजीमध्ये यूज
यूज करणार आहेत. तर आता इथे बघू शकता किसून घेतलेली लौकी, त्यामध्ये थोड्याशा मिरच्या टाकायच्या, चवीनुसार मीठ टाकायचं, 2 ते 3 चमच छोटे चमच आपल्याला कढीपीठ टाकायचं चवीनुसार. मीठ टाकल्याच्या नंतर हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा ना जिरे किंवा मग धने पावडर यामध्ये ॲड करायचं. नंतर छान असं मिक्स करायचं आहे. आणि थोडंसं बेसन मला कमी वाटत होतं म्हणून मी परत थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे. हाताला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि छान असे ना बॉल्स बनवून घ्यायचे आहेत लौकीचे. जसं आपण लाडू वगैरे बनवताना करतो ना बघा, तशाच पद्धतीने हे करून असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना हे सर्व कोफ्ते जे आहेत ना ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीलाच ना आपल्याला जेव्हा आपण बनवू ना बघा कोफ्ते वगैरे, त्याच्या आधीच आपल्याला कढईनं गॅसवर ठेवायची आणि तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर फटाफट सगळे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कारण काय होतं बघा, जे लौकी आहे ना त्याला पाणी सुटतं आणि मग कोफ्त्याचा शेप वगैरे बदलतो. त्यामुळे मग फटाफट आपल्याला सर्व कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. कारण एकदा तळून घेतले ना मग व्यवस्थित राहतात म्हणून. तर इथे बघू शकता हे आलटून पलटून सर्व बाजूनं व्यवस्थित आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत लौकीचे कोफ्ते. तर चला आता सर्व कोफ्ते जे आहेत ना ते मी फटाफट तळून घेते. तर आता इथे भाजी बनवायला मी घेतली आहे. सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यानंतर खडे मसाले टाकलेत. खडे मसाल्यामध्ये मी यामध्ये ना तेजपान आणि दालचिनी टाकले, नंतर थोडेसे जिरे टाकलेत, आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे. कांदा तेलामध्ये छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. साईड बाय साईड इथे ना मिक्सरच्या जारमध्ये थोडेसे काजू आणि टोमॅटो टाकून त्याची प्युरी बनवून घेतली. कांदा छान असा ब्राऊन झाला की सर्व मसाले ॲड करायचे. बेसिक मसाल्यामध्ये इथे गरम मसाला, धने पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. सोबतच थोडासा घरचा काळा मसाला टाकायचा आहे. मसाला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर तयार केलेली टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकायची. छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि इथे ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण जेव्हा पण अशा आपण ग्रेव्हीच्या भाजी बनवतो ना बघा, जेव्हा आपण टोमॅटोची प्युरी लास्टला ॲड करतो ना त्यावेळेस काय होतं, त्यामध्ये ना भाजीचा कच्चट वास येतो. तर तसा येऊ नये ना म्हणून काय करायचं, जी टोमॅटोची प्युरी टाकल्याच्या नंतर 5 ते 7 मिनिट जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत शिजवून घ्यायची. इथे बघू शकता अशा पद्धतीने मसाल्याला आता छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर लौकीचं जे पाणी उरलेलं होतं ते यामध्ये टाकायचं. सोबतच थोडंसं गरम पाणी देखील टाकायचं आहे. जशी आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे ना तशा पद्धतीने. वरतून थोडीशी मी कसुरी मेथी ना हाताने क्रश करून टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर परत उकळी येईपर्यंत आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. त्यानंतर कणिक वगैरे मी मळून ठेवलं होतं तर लगे हात मी आता चपात्या पण बनवून घेत आहे आणि साईड बाय साईड भाजी पण बनवत आहे. जेव्हा भाजीला उकळी फुटेल ना त्यानंतर लास्टला आपण त्यामध्ये जे कोफ्ते आहेत ना ते ॲड करणार आहोत. कारण कोफ्ते ऑलरेडी शिजलेले आहेत, आपण फ्राय करून घेतलेत ना म्हणून लास्टला ॲड करायचे आहेत. तर आता चला मी पटापट सर्व चपात्या वगैरे करून घेते. तर भाजीला उकळी फुटली त्यानंतर यामध्ये ना मी कोफ्ते ॲड केले आणि वरतून मस्तपैकी कोथिंबीर सोडलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त तर्रीदार आणि झणझणीत आपली लौकीची कोफ्त्याची भाजी तयार आहे. तो खूपच सिंपल पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून पाहता येईल आणि कशी झाली ही मला कॉमेंटमध्ये सांगा. तर आमच्या घरी ना बघा लौकी खायला खूप नखरे करतात, पण जेव्हा मी त्यांना अशी कोफ्त्याची भाजी बनवून देते ना ते सर्व मागून खातात आणि त्यांना माहिती पण पडत नाही की मी ही भाजी कशाची बनवली आहे म्हणून. तर आज जेवणामध्ये आहे चपाती, लौकीचे कोफ्ते आणि राईस. तर असा आहे आजचा आपला सिंपल असा मेनू. आमच्यासाठी ताट वाढलेलं आहे, आता ह्यांना नेऊन देते. अहो अरे बापरे, पिल्लू पण रेडी झालाय. शिव इकडे बघ, आंघोळ केली तू पप्पा सोबत? फोन नाही बघायचा, फोन ठेवून दे, फोन नाही बघायचा. तर आता ह्यांनी जेवण करत आहेत. अहो कसं झालं स्वयंपाक? भाजी कशी झाली कोफ्त्याची? बस ठीक आहे. पिल्लूकडून फोन घ्या. चल
तर आता मी जात आहे किचनमध्ये आणि शिवनं बघा मी इकडे आले की लगेच फोन घेतलाय बघायला, तर आता त्याच्याकडून फोन घ्यायला सांगितलंय मी. आणि बाहेर ना हे बघा जोरात पाऊस चालू आहे आणि आता बाकीच्या चपात्या माझ्या राहिलेल्या आहेत, तर मी आता पटकन सगळ्या चपात्या करून घेते आणि बोलते तुम्हाला थोड्या वेळा. तर ना आता वाजलेले आहेत 9 आणि ह्यांचं जेवण वगैरे झालं, ह्यांनी कामाला गेलेत. तर मी आले होते वरती कारण खूप जोरात पाऊस चालू झाला होता, तर कपडे वगैरे ना धुतलेले होते ते सगळे आतमध्ये मी सुकायला टाकले कारण कपडे बाहेर वाळतच नाही आहेत, पाऊसच चालू आहे सारखा त्यामुळे. आणि आता शिवचं जेवण बाकी आहे. तर आता ना मला पिल्लूला जेवू घालायचंय, तर आता इथेच व्हिडिओचा मी एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.